कोल्हापूर विमानतळ परिसरात अज्ञात व्यक्तीकडून दररोज कचरा जाळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आगीचा आणि धुराचे लोट दररोज पाहायला मिळत असल्याने मोठा विमान अपघात घडण्याची भीती वर्तवली जाते। कोकणात टाकाऊ झावळ्यांपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला। सुपारीच्या झाडाच्या सावळ्यांपासून जेवणासाठी वापरता येणारी ताटं, वाट्या असे अनेक प्रकारचे साहित्य बनवले जात आहे। महिला दिनानिमित्त या महिलांनी व्यवसाय वाढीचा संकल्प केला। हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापासून वाशिमकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याची स्थिती आहे, ज्यामुळे स्थानिक हैराण झालेत। या रस्त्याचं तात्काळ डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। निकृष्ट रस्त्याच्या निषेधार्थ महाबळेश्वर पाचगणीतील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। साताऱ्यातील सुरूरवाई पाचगणी महाबळेश्वर पोलादपूर रस्त्याचं मागील 1.5 वर्षापासून संथ गतीनं काम सुरू असल्यानं ग्रामस्थांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी बंदची हाक दिली। चांदवड तालुक्यातील दरेगावात कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवाला प्रारंभ झालाय। कानिफनाथ महाराज 700 वर्षांपूर्वी या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते अशी आख्यायिका आहे, त्यामुळे मढी यानंतर दरेगावात मोठ्या प्रमाणात यात्रोत्सवाला महत्त्व आहे। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर इथले शेतकरी आक्रमक झाले। रास्ता रोको करत सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। मागण्यांकडे शासनानं लक्ष न दिल्यास संपूर्ण गाव उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला। बीडमध्ये ब्रेन डेड मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय वडील रमेश गाडेंनी घेतला। समाजासमोर आदर्श ठेवला। यातून 5 रुग्णांना जीवनदान मिळालं। रमेश गाडे यांचा मुलगा संग्राम जयचा अपघात झाला होता। अहिल्यानगरमध्ये कला क्रीडा शिक्षकांनी 12 मार्चपासून एल्गार आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय। 2009 पासून कला शिक्षकांची भरती प्रलंबित आहे। विद्यार्थी कला शिक्षणापासून वंचित आहे असं शिक्षकांचं म्हणणं आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेरच महिलेवर प्रसूतीची वेळ आली। डॉक्टर आणि कर्मचारी नसल्यानं महिलेवर ही वेळ आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी इथं भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत संपूर्ण गोडाऊन खाक झाले। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। शिंदखेडा बस स्थानकात बसचा ब्रेक न लागल्यानं बस थेट प्रवासी थांब्यावर जाऊन धडकली। या घटनेत एक प्रवासी आणि बसमधील वाहक किरकोळ जखमी झाले। जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झालेत। माळगावमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या। जब्बार यांनी स्वतः संगम चौकात आपली दुचाकी उभी करून पेटवून दिल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। सीसीटीव्हीमुळे जब्बार खान यांचं बिंग उघड पडले। त्यामुळे जब्बार खान यांना कशासाठी हा बनाव केला याची खमंग चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली। अहिल्यानगर वन विभागाच्या भूमिकेवर वन्यजीव प्रेमींनी संशय व्यक्त केलाय। बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभाग माहिती लपवतोय असा आरोप वन्यजीव प्रेमी अमित गायकवाड यांनी केला। गोंदियाच्या सौंदड ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यानं 2 बालकांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशी माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली। सरकार गांधीगिरीने ऐकत नसेल तर भगतसिंगचा मार्ग अवलंबावा लागेल असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला। तासगाव तालुक्यातील येळावी येथील मंगलमूर्ती सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना घडली। आगीत 3.5 लाख रुपयांचं नुकसान झालं।